सच का विगुल, खबरें सच्चाई के साथ, देखते रहिए। आणि अमरावती एवढी सोपी नहीं है, एवढी सोपी नहीं है। अमरावती को इतने हल्के में नहीं लेना, और अमरावती की बहू को तो उससे भी ज्यादा हल्के में मत लेना। जेव्हा नवनीत राणा बोलते तर नवनीत राणा एकट्याच्या हिशोबाने नाही, या मतदारसंघामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये राहणारी प्रत्येक महिलांचा स्वाभिमान घेऊन या मंचावरनं बोलते। आणि एखादा टीन टप्पर मुंबईवरनं उठून येते, एखादा टीन टप्पर मुंबईवरनं उडून येते आणि एक सुनीवर सांगते, ज्या क्षेत्राला अंबा नगरीच्या नावाने पूर्ण महाराष्ट्र ओळखते, त्या सुनीला सांगतात आणि असे असे शब्द सांगतात की तुम्ही ऐकू शकत नाही, मी ऐकू शकत नाही, माझा परिवार ऐकू शकत नाही, माझे मुलं ऐकू शकत नाही। या पद्धतीने माझा तिरस्कार एक मंचावरनं करते। मी माझ्या परिवारांना, माझ्या सासरवाडींना, मी महिलांना विचारन की आपले एखादी सुनीवर जर कोणी अशा खालच्या पातळीवर बोलत असेल तर माझी अमरावतीची महिला, युवक, बुजुर्ग हे बर्दाश्त करणार काय? कोणी बर्दाश्त करू काय? मी त्यांना एवढंच सांगते, तुमची लायकी काय आहे? 5 टर्म या मतदारसंघामध्ये तुमच्या पक्षांनी प्रतिनिधित्व केला, तुमची लायकी तेवढी राहिली नाही की तुम्ही हा मतदारसंघ मागून या मतदारसंघामध्ये उमेदवार देऊ शकला नाही। तेवढीच लायकी तुमची आहे की तुमची पातळी एवढी घसरली, तुमची बोलाची पातळी एवढी घसरली की तुम्हाला महिलांचा मान आणि सन्मान आणि कोणत्या क्षेत्रात जात आहे ते सुद्धा तुम्हाला तुमच्या डोक्यात राहिलं नाही। मी आपल्याला अंजनगावच्या माझे सगळे भावांना, सगळे बुजुर्गांना आणि सगळे महिलांना, सगळे माझे मेजॉरिटी माझ्यापेक्षा खूप सिनियर कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचे, स्वाभिमानचे सगळे इथे बसलेले आहेत। मी आपल्याला एकच शब्द मागन, तुम्ही ध्यान काय? मागच्या लोक तुम्ही ध्यान, 5 दिवस देशाकडे